काल अख्ख्या जगात रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव अतिशय उत्साहात साजरा झाला आणि ते होत असताना मालेगाव शहराच्या मुख्य प्रवेशद्वारावर ना सुशोभीकरण, ना स्वच्छता, ना माल्यार्पण, त्याचा निषेध आम्ही काल त्या ठिकाणी केला. परंतु काय कुणास ठाऊक मालेगाव शहरातले ज्यांना प्रथम नागरिक आपण म्हणतो महापौर, त्यांनी काल छत्रपती शिवाजी महाराज जयंती असताना साधं शिवतीर्थावर जाऊन त्यांना माल्यार्पण करणं, अभिवादन करणं त्यांच्याकडून झालं नाही. नाही त्यांच्या नगरसेवकांकडून झालं आणि नाही त्यांच्या नेत्यांकडून झालं. तर ही जी काही बाब आहे ही अतिशय निंदनीय आहे, खेदजनक आहे. त्यामुळे सर्वप्रथम मी माजी आमदार आसिफ शेख आणि महापौर यांचा तीव्र शब्दात निषेध करतो. त्यांनी निवडणूक काळात जो काही जुमला वापरला होता की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळा त्या ठिकाणी बांधू, मला असं वाटतंय की हे राजकीय पुढारी छत्रपती शिवाजी महाराज असतील, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, क्रांतिज्योती महात्मा ज्योतिराव फुले असतील, ह्या सगळ्या महापुरुषांचं नाव फक्त आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी, राजकीय दुकान चालवण्यासाठी महापुरुषांचं नाव वापरतात. परंतु काल शिवजन्मोत्सवाच्या वेळी यांनी ना तर अभिवादन केलं ना त्या ठिकाणी उपस्थिती लावली. त्यावरून हे निश्चित होतं की यांना फक्त राजकारण करण्यासाठी हे नाव वापरायचे आहेत. यांच्या मनात कुठेही सद्भावना नाही आहे. फक्त मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या, मतं मिळवायची आणि त्या ठिकाणी जाऊन बसायचं. त्यामुळे ह्या अशा वृत्तींना वेळीच धडा शिकवल्याशिवाय शांत बसता येणार नाही. म्हणून मालेगावकरांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. या अशा वृत्तीचा निषेध तीव्र शब्दात केला पाहिजे. ही सुद्धा खेदजनक बाब आहे. टिपूचा उदो, औरंग्याचा उदो. काही दिवसापूर्वी माजी आमदार आसिफ शेख यांनी औरंगजेबाचा उदो केला होता आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत उपमहापौर यांनी टिपूचा उदो केलेला आहे. म्हणजे कुठेतरी या महाराष्ट्रात जे सलोखा आहे, शांतता आहे, त्या ठिकाणी जातीय तेढ निर्माण करण्याचं काम आसिफ शेख यांच्या टीम मार्फत होतोय का, हा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो. म्हणून त्यांनी कितीही वल्गना करू द्या की महापालिकेत आम्ही पुन्हा तो फोटो लावू किंवा औरंगजेबाचा उदो करू, तर हे या पद्धतीनं यांचं या मालेगाव शहरात आम्ही चालू देणार नाही. यानंतर त्यांनी अशा प्रकारचं कृत्य केलं तर भारतीय जनता पार्टी असेल, शिवप्रेमी असतील आणि मालेगाव शहरातील हिंदुत्ववादी संघटना असतील, हे सगळे एकत्र येऊन यांच्या दालनात जाऊन यांच्या दालनातून तो फोटो काढल्याशिवाय राहणार नाही. आणि एवढ्यावर जर नाही झालं तर महापालिकेचे जे काही आयुक्त आहेत त्यांनी यांना परवानगी कशी दिली यावरून पोलीस प्रशासनाकडे यांच्याबद्दल, यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी सुद्धा आम्ही कमी होणार नाहीत. आणि एवढ्यावर सुद्धा नाही झालं तर ह्या लोकप्रतिनिधीला काळं फासल्याशिवाय आम्ही थांबणार नाही.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.